नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर अधिकृत विक्रेता, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली। तर शेतकरी मित्रांनो, आज गाव लिंबाळा तेथील शेतकरी महादू मेंद यांच्या उन्हाळी मुगामध्ये आपण आलो आहे। तर यांनी यावर्षी माझ्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट केलेला आहे। तर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले तर आपण थोडक्यात त्यांचेच अनुभव ऐकून घेऊ। तर नमस्कार। नमस्कार। तर पहिले प्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे महादू पुंजाजी मैन, तालुका जिल्हा हिंगोली। तर तुम्ही यावर्षी माझ्या मार्गदर्शनाखाली हा उन्हाळी मुगाचा प्लॉट केलेला आहे। हो, माझं 1 एकरभर रान आहे। हा, एका एकरात 11 किलो बी पेरलं मी। एका एकरामध्ये 11 किलो बियाणं पेरलं। 11 किलो बी। त्याच्यामध्ये तुम्हाला मी लो क्वालिटीचं खत वापरायला सांगितलं होतं। दाणेदार टाकलं, दाणेदार। कोणतं दाणेदार? दाणेदार तुटा। तर आता एकदम साधा दाणेदार तुटा वापरला। तर याच्यामध्ये तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मल्टीप्लायरची फवारणी केलेली आहे। हो। तर आतापर्यंत हा प्लॉट किती महिन्याचा झालेला आहे? म्हणजे दुसऱ्या महिन्यात 25 तारखेला पेरलेला आहे पहा। दुसऱ्या महिन्यात 25 तारखेला पेरलेला आहे। हो। तर जवळपास आता 3रा महिना आहे समजा, 1.5 महिना व्हायला आता। 1.5 महिना व्हायला आता 25 तारखेला 2 महिने होतात। उद्याच्या 25 तारखेला 2 महिने हो। तर आतापर्यंत याच्यावर किती फवारणी झालेल्या आहेत आपल्या? आता ही 3री फवारणी पहा। तिसरी आधी आता 2 केल्या। हा, आता शेवटची 3री फवारणी आता। बरं, आता 3री फवारणी तुम्ही कराल, याच्या व्यतिरिक्त तुम्ही मार्केटमधून रासायनिकचं काही वापरलं नाही, का? काहीच नाही। खता व्यतिरिक्त दुसरं कोणतंही औषध तुम्ही याच्यावर वापरलं नाही? घेतलंच नाही, कोणतंच नाही। जे तुमची जी औषधी हा. आहे एवढीच आहे। आता लोक आपल्याला याचा रिझल्ट बी आहे आता दिसायला। हा, बरं, आता इतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही बोलत होते की आळी पडत आहे, आळी मरत नाही, असं काही प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून आला का? आमच्या नाही, पण दुसऱ्याच्या शेतात पाहिली, ज्याच्या शेतात आळी आहे, आमच्या शेतात आळी नाही कुठंच आतापर्यंत तुम्हाला दिसली पण नाही? दिसलीच नाही। तर अजून पिकावर तुम्हाला आपलं मल्टीप्लायर वापरल्यानंतर काय काय फरक जाणवले? फरक बराच आहे ना। फुलं धरली तर पुन्हा क्वालिटी चांगली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, वादे पुन्हा. फुलाच्या वाद्या बी चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत, त्याला शेंगा पण चांगल्या प्रकारे धरलेल्या आहेत हो. आणि जवळपर्यंत वाढ झालेली आहे। वाढ झालेली आहे। तर तुम्ही आपलं जे टोटल जसं की बुरशीनाशक, कीटकनाशक आणि मल्टीप्लायर हे फवारणी करून समाधानी आहे? हो। बरं, इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? शेतकऱ्याला एक वेळ सांगितलं ना आम्ही की बा आम्ही ते म्हणजे आमच्या शेतात येतात, मला पाहतात, तुम्ही काय वापरलं तर आम्ही सांगतो त्यांना की बाबा हे असं हे साहेबाचं औषध घेतलेलं आहे, हे वापरले, दुसरं व्यतिरिक्त दुसरं औषध आम्ही टाकले नाही। बरे, तुमच्या व्यतिरिक्त आपण तुमच्या गावामध्ये जवळपास 7 शेतकऱ्याला हे प्रोडक्ट दिलेले आहे। हो। तर त्यांची काय सध्या? त्याचं पण म्हणणं चांगलं आहे ना। चांगलं आहे आतापर्यंत? त्याचं पण म्हणणं चांगलं आहे, फक्त समजा त्याचं म्हणणं समजा आता या वर्षी समजा आपल्याला अनुभव आला समजा, तर पुढच्या वर्षी समजा की आपण सोयाबीनला की दुसरं न खत वापरता हेच आपण खत वापर। बरं, मला एक म्हणायचं आहे की तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरले तर रासायनिक खर्चामध्ये आणि या खर्चामध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय? लय फरक आहे, तरी फरक आहे ना। आता ते हे दाणेदार खताची काय समजा याच्यात दुपटीचा फरक आहे। दाणेदार मध्ये तिपटीचा फरक आहे। 400 रुपयाची बॅग आहे ती 1200 रुपयाची बॅग आहे। 1370 लागायली 1370 आणि ती काय बरं, आपण 800 रुपयाची जे तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि हे मल्टीप्लायर सगळं सेंद्रिय पद्धतीनं ट्रीटमेंट दिली, याच्यामध्ये तुम्हाला खर्चामध्ये काय वाटतंय? नाही, हे एकदम रास्त भाव आहे याचा बी। आणि मार्केटच्या खर्चामध्ये आधार कितीचा फरक आहे ना, लय फरक आहे मार्केटचा। हा, तेच बरं. आता ते औषध जर आणली, आता कोणी म्हणतो औषध ते वायगो फवारा, काय नो फवारा, ते काहीच नाही। आम्हाला याचा अनुभव आहे, तर वायगोचं यात लय फरक आहे ना। ते लय महाग आहे, हे सगळी स्वस्त आहे घेऊ असं म्हणा. यात एवढेच पुन्हा एवढी तुमची असते औषधी येतात, एक जर तुमची औषध दिली की समजा आमचे 2 फवारण्या होतात यात। बरोबर. हो, 2 फवारण्या। तर एका एकरामध्ये 5 पंप बसतात, हो. आम्ही 2 फवारण्या करतो। हो. की बा कोण पहिली केली म्हणजे 25 दिवसाची, अशी 15 दिवसाची म्हणतात, 8 दिवसाची केली, आता 15 दिवसाची चालू आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायरच्या सहाय्याने सेंद्रिय शेती करू शकता आणि मल्टीप्लायरच्या सहाय्याने कसे तुमच्या शेतामध्ये रासायनिक खर्च कमी होतो आणि उत्पन्नामध्ये कशा प्रकारे वाढ होते हे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता। आणि खरोखरच मल्टीप्लायरचे रिझल्ट आहेत की नाहीत हे बघण्यासाठी तुमच्या शेतामध्ये काहीतरी भाग तुम्ही स्वतः पहिले अनुभव घेऊन बघा आणि नंतर पहिले वापरून बघा आणि नंतर विश्वास ठेवा। तर धन्यवाद। दाखव प्लॉट, दाखव जरासा, खाली दाखव।